अहो मंडळी, उकाडा लय वाढलाय म्हणून मातीचं मटकं घेतलंय. मग वापरायच्या अगोदर ही पद्धत फॉलो करा आणि फ्रीज स्पेशल असं थंड पाणी माठातलं प्या. तर मंडळी, कुंभारवाड्यातून घेतलेला हा माठ दिसायला जरी झाक नसला ना, तरी पाणी मात्र एक नंबर थंड करतं. आणि हो, नीट बघून घ्या, नाही तर घरी आल्यावर म्हणाल अरे हे तर गळतंय की. म्हणून माठ घेताना ना नेहमी असं वाजून बघायचा आणि त्याचा आवाज असा खणखणीत आला पाहिजे. आता नवीन मटकं म्हटलं तर भरपूर धूळ असते, कचरा असतो, माती असते, म्हणून 2 ते 3 वेळा ना स्वच्छ पाण्याने खसाखसा धुवून घ्यायचं. अगदी ना असं स्वच्छ पाणी निघेपर्यंत, जेणेकरून मटकं चांगलं क्लीन होतं. आणि मग काय मंडळी, घ्यायचं मीठ आणि ते देखील ना चांगलं रगडून रगडून घासून घ्यायचं. मग बघा कसं एकदम मटकं चांगलं पाझरतं आणि पाणी देखील थंड होतं. मग मीठ लावून घेतलं ना, पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं. एकदम असं चकचकीत निघालं पाहिजे. आणि शेवटी काय करायचं, थोडासा कुबट वास असतो ना, तो जाण्यासाठी ना लिंबू पुन्हा एकदा सगळं असं रगडून छान घासून घ्यायचा आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि बघा एकदम चकचकीत झालाय की नाही मटकं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 2 ते 3 दिवस पाणी भरून ठेवायचं आणि त्यानंतर मग वापरायला सुरुवात करायची. आणि मला फॉलो केल्याशिवाय जायचं नाही बरं का मंडळी.